आज आपण नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन निमित्त माव्याच्या चवीची मऊसूत आणि तोंडात टाकताच विरघळणारी नारळाची वडी कशी बनवायची ते बघणार आहोत। ही वडी खायला खूपच चविष्ट आणि बनवायला अगदी सोपी आहे। विशेष म्हणजे घरच्या साहित्यात झटपट तयार होते। पण काहींना ही वडी बनवायला अवघड वाटते किंवा त्यांची व्यवस्थित ती जमत नाही। तर त्यासाठी काही खास टिप्स मी इथं सांगणार आहे। त्यामुळे तुमची वडी एकदम परफेक्ट होईल आणि एकदा बनवून ठेवली की साधारण 15 ते 20 दिवस आरामात टिकते। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया। नमस्कार, मनीषा's टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आता नारळाच्या वड्या करण्यासाठी इथं मी मध्यम आकाराचे 2 नारळ घेतलेले होते। नंतर त्यांना फोडून त्यांचा जो वरचा काळपट भाग असतो तो काढून घेतलेला आहे आणि त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले। तर या पद्धतीने असा व्यवस्थित काळपट भाग काढून घ्यायचा आणि तुकडे करून घ्यायचे। आता लगेचच आपण त्याला मिक्सर मधनं बारीक करून घेऊ किंवा तुम्ही नारळ हा खोवून घेतला तरी चालेल। तर थोडं थोडं करून असं व्यवस्थित आपल्याला ते बारीक करून घ्यायचे। तर मी 2 बॅचेसमध्ये हे खोबरं आहे ते व्यवस्थित बारीक करून घेणार आहे आणि यामध्ये पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही। तर असंच आपल्याला हे खोबरं बारीक करून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकता मी व्यवस्थित असं हे खोबरं बारीक करून घेतलेलं आहे। अगदी खोवलेलं खोबऱ्यासारखंच आपल्याला बारीक करायचं आहे। तर आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते आणि दुसरी बॅचही याच पद्धतीने बारीक करून तीही बाउलमध्ये टाकून घेणार आहे। तर आता बघा आपलं हे खोबरं व्यवस्थित असं बारीक झालेलं आहे। आता आपण हे खोबरं मोजून घेणार आहोत। तर मी ह्या कपने 2 कप एवढं हे खोबरं मोजून घेतलेलं आहे। त्यामुळे आपली ही वडी एकदम परफेक्ट येईल। आता आपल्याला खोबरं हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे। त्यासाठी इथं मी एक जाडबुडाची कढई गॅसवर ठेवून घेतलेली आहे। नंतर त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं आहे। तूप व्यवस्थित वितळलं की लगेच अशी कढई ही गोल गोल फिरवायची, म्हणजे तूप हे सगळं कढईमध्ये व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं। त्यामुळे जे खोबरं आहे ते कढईला खाली करपणार नाही किंवा चिकटणार नाही। आता मी ओलं नारळ आहे ते टाकून घेतलेले आहे आणि व्यवस्थित आता आपल्याला मोठ्या आचेवरती हे परतून घ्यायचं आहे। सुरुवातीला आपल्याला हे मोठ्या आचेवरती परतायचं आहे, कारण कढई अजून व्यवस्थित गरम झालेली नाही। त्यासाठी थोडं मोठा गॅस करूनच हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। नंतर आपण गॅसची फ्लेम मध्यम ते कमी करून घ्यायची। आता इथं मी तुम्हाला एक टिप सांगणार आहे। जर तुम्ही स्टीलची कढई घेत असाल तर जाडबुडाचीच घ्या, नाहीतर नॉनस्टिकची कढई असेल तर ती तुम्ही वापरू शकता। त्यामुळे मिश्रण हे कढईला अजिबात चिकटत नाही। तर आता बघा 2 ते 3 मिनिटांमध्येच हे मिश्रण थोडंसं कोरडं होत चाललेलं आहे आणि हे मिश्रण आपण परतत असताना अजिबात हात बंद करायचा नाही, नाहीतर ते लगेच करपतं आणि मग आपली वडी व्यवस्थित येणार नाही। तर आता बघा हे मिश्रण व्यवस्थित कोरडं होण्यासाठी मला 2 ते 3 मिनिटं लागलेली आणि आता लगेचच आपण यामध्ये त्याच कपने 1 कप एवढं दूध टाकून घेणार आहोत। तर इथं मी साय सकटच हे दूध घेतलेलं आहे। तर तुमच्याकडे जर जास्त प्रमाणात साय असेल तर तुम्ही फक्त साय टाकून घेऊ शकता। दूध टाकल्यामुळे काय होतं तर वडी ही आपली जास्त काळ तशीच नरम राहते, अजिबात कडक वगैरे पडत नाही। तर आता मी हे मिश्रण व्यवस्थित मध्यम ते कमी आचेवरती छान असं हे परतून घेतलेलं आहे आणि आता बघा मला हे परतत असताना 4 ते 5 मिनिटं लागलेली आहेत। जोपर्यंत पूर्णपणे दूध आटलं जात नाही आणि खोबऱ्यामध्ये पूर्णपणे ते शोषलं जात नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता बघा मी त्यामध्ये त्याच कपने 1 कप एवढी साखर टाकून घेतलेली आहे। तुम्हाला जर जास्तच गोड आवडत असेल तर थोडी वर तुम्ही साखर यामध्ये टाकून घेऊ शकता, पण जास्त प्रमाणातही टाकून घ्यायची नाही, नाहीतर वडी व्यवस्थित जमणार नाही, ती चिकट वगैरे होईल। तर ही टीप लक्षात ठेवायची। आता बघा मी मध्यम आचेवरती सुरुवातीला साखर व्यवस्थित मिक्स करून घेते, म्हणजे ती लवकर विरघळली जाते। तर बघा थोड्या वेळातच ही साखर पूर्णपणे अशी विरघळली गेलेली आहे, तिला असं पाणी सुटलेलं आहे। तोपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम ही मोठीच ठेवायची। नंतर मिश्रण हे थोडंसं घट्ट झालं की लगेचच आपल्याला गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे आणि कमी आचेवरती आपल्याला हे सतत असं मिश्रण हलवत राहायचं आहे, जोपर्यंत त्याला छानशी अशी बाइंडिंग येत नाही तोपर्यंत। तर आता बघा मिश्रण छानसं असं परतलं गेलेलं आहे आणि थोडंसं घट्टसरही झालेलं आहे।
आता मला ही साखर विरघळेपर्यंत 4 ते 5 मिनटं लागलेली आहेत। आता आपण यामध्ये मिल्क पावडर टाकून घेणार आहोत। तर इथं मी अर्धी वाटी मिल्क पावडर टाकून घेतलेली आहे। तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर स्किप केली तरी चालेल। पण मिल्क पावडर जर टाकली तर याला खूप छान असं माव्याची टेस्ट येते आणि बर्फी अगदी बाजारातल्या बर्फीपेक्षाही खूप छान अशी टेस्टी लागते। तर आता मी हे मिश्रण मध्यम ते कमी आचेवरती व्यवस्थित असं परतून घेते। तर हे मिश्रण आपल्याला 4 ते 5 मिनटं असंच मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत याचा गोळा होत नाही तोपर्यंत परतत राहायचं आहे। आता बघा हे मिश्रण थोडंसं घट्टसर झालेलं आहे, पण पूर्णपणे त्याचा असा गोळा तयार होत नाही आहे। म्हणजे अजून आपले हे जे मिश्रण आहे ते अजून तयार झालेलं नाही। तर मी अजून 1 ते 2 मिनटं याला असं परतत राहणार आहे। तर आता बघा मी हे मिश्रण थोडंसं चेक करून घेणार आहे। तर त्यासाठी मी थोडंसं मिश्रण एका डिशमध्ये घेतलेलं आहे आणि ते चेक करून घेणार आहे। तर थोडंसं गरम असतं, त्यामुळे थोडं काळजीपूर्वक घ्या। तर हे बोटांना अजून ते चिकटतं आहे, म्हणजे आपलं मिश्रण अजून तयार झालेलं नाही। तर मी अजून त्याला 1 ते 2 मिनटं परतून घेणार आहे। तर एकूण मला हे 6 ते 7 मिनटं हे मिश्रण परतायला लागलेली आहे। तर आता बघू शकता 1 ते 2 मिनटानंतर हे मिश्रण व्यवस्थित असं गोळा होतंय आणि ते कढईसुद्धा सोडतंय, म्हणजे आपलं मिश्रण व्यवस्थित तयार होतंय। तर बघा असा गोळा तयार होतो तर लगेचच समजायचं आपलं हे मिश्रण तयार आहे। आणि मी आता परत एक वेळा ते चेक करून घेणार आहे। तर त्यासाठी एका डिशमध्ये मी अजून थोडासा गोळा घेतलेला आहे आणि तो हातावर घेऊन असा गोल गोल फिरवून बघते, तर तो अजिबात हाताला चिकटत नाही, म्हणजे आपलं मिश्रण व्यवस्थित परफेक्ट तयार झालेलं आहे। तर या पद्धतीने असं चेक करून घ्यायचं, म्हणजे वडी अजिबात आपली बिघडत नाही। तर आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि मी यामध्ये थोडीशी वेलची पावडर आहे ती टाकून घेतलेली आहे। अगदी सगळ्यात शेवटी वेलची पावडर टाकायची आणि व्यवस्थित तिलाही मिक्स करून घ्यायचं आहे। इथं तुम्ही ड्राय फ्रूट्स तुम्हाला जे आवडतील तुम्ही ते टाकून घेऊ शकता, त्याने ही बर्फी खूप छान लागते। पण मी अशी सिंपलशीच ही बर्फी केलेली आहे। आता आपलं हे मिश्रण वडी थापण्यासाठी तयार आहे, तर लगेचच आपण वडी तयार करून घेऊ। तर त्यासाठी इथं मी एक ताट घेतलेलं आहे आणि त्यावर तूप टाकून घेतलेलं आहे। तर तुम्ही ज्यामध्ये वडी थापून घेणार असाल तर त्या भांड्याला किंवा तुमच्याकडे ट्रे असेल तर त्याला असं तूप लावून घ्यायचं आणि व्यवस्थित ते तयार करून घ्यायचं। नंतर मी यावर थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहे। तर आता बघा मी थोडेसे काजूचे तुकडे टाकून घेतलेले आहे। नंतर इथं मी पिस्ता आहे तो असा किसणीने किसून घेते, म्हणजे छोटे छोटे त्याचे तुकडे आहेत ते बर्फीवर छान दिसतात। तर इथं मी 2 ते 3 पिस्ते आहेत ते व्यवस्थित किसणीने किसून घेतलेले आहे आणि बघा किती छान दिसायला दिसत आहेत। नंतर इथं माझ्याकडे गुलाबाच्या पाकळ्या होत्या, त्याही मी टाकून घेतलेल्या आहे। त्यामुळे ही बर्फी दिसायला एकदमच छान दिसते, अगदी शाही बर्फी सारखीच दिसते। तुमच्याकडे पिस्ते किंवा गुलाबाच्या पाकळ्या असतील तर टाका, नसतील तर तुम्ही स्किपही करू शकता। अशीच प्लेन बर्फी ही खूप छान दिसायला दिसते। तर बघा आता आपण त्यावर मिश्रण टाकून घेऊ। तर थोडं थोडं असं व्यवस्थित हळूवार टाकून घ्यायचं आहे, म्हणजे ते छान पसरवता येतं। तर आता याला वरतून दाब देत हलक्या हाताने ही वडी छान अशी थापून घ्यायची आहे। तुम्ही जर ट्रे घेत असाल तर मग ही वडी पटकन थापली जाते, ताटावर थोडा वेळ लागतो। आता मी एका वाटीला थोडंसं तूप लावून त्या वाटीने ही वडी वरतून एकसारखी करून घेते। तर अशा पद्धतीने एकसारखी करून घ्यायची, त्यामुळे ती तुटत वगैरे नाही। आता मी याला छान असा चौकटी शेप देऊन घेणार आहे, त्यामुळे वडी कट करताना व्यवस्थित कट होते आणि तिला आकार व्यवस्थित दिला जातो। तर आता बघा मी या पद्धतीने व्यवस्थित असा आकार देऊन घेते, म्हणजे आपली वडी छान अशी कट होईल। आणि हो, मी तुम्हाला या पद्धतीने ही वडी करून दाखवली। तर तुम्ही कोणत्या पद्धतीने ही वडी बनवता ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि ह्या रक्षाबंधनला ही वडी नक्की ट्राय करून बघा। आता बघा हे मिश्रण व्यवस्थित थापून तयार झालेलं आहे आणि आता आपण त्याच्या वड्या पाडून घेणार आहोत। तर इथं मी चौकटी शेपमध्येच ह्या वड्या पाडून घेणार आहे। तुम्ही हवं तर पाटोळीच्या आकारामध्ये सुद्धा ह्या वड्या पाडून घेऊ शकता। हे मिश्रण थोडंसं गरम असतानाच किंवा कोमट असतानाच ह्या वड्या पाडून घ्यायच्या, थंड झाल्यावर अजिबात याच्या वड्या पडत नाही। तर इथं बघू शकता आता आपलं हे मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि मी आता वडी काढून दाखवते। तर इथं बघू शकता किती छान अशा मस्त आपल्या वड्या पडत आहेत, अजिबात त्या तुटत वगैरे नाही किंवा त्याचा चुरा देखील होत नाही। तर बघू शकता मी तुम्हाला आता एक वडी दाखवते। तर आपण टाकून घेतलेले पिस्ते, काजू
आणि गुलाबाच्या पाकळ्या किती छान दिसायला दिसत आहे. तर या पद्धतीनेच मी आता एक एक करत ह्या वड्या काढून घेते. दिसायला एवढ्या छान दिसत आहेत तेवढ्याच खाण्यास अप्रतिम अशा लागतात. तोंडात टाकताच विरघळतात अशा या मस्त आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. तर मी आता एका प्लेटमध्ये ह्या वड्या सगळ्या सर्व करून घेते. तर तुम्हीसुद्धा ह्या रक्षाबंधनला, नारळी पौर्णिमेला ह्या वड्या एक वेळा नक्की ट्राय करून बघा. आणि त्याचबरोबर गौरी, गणपती, दिवाळी, दसरा हे सण आहेत जवळच. तर तुम्ही ह्या वड्या करून ठेवल्या तर अगदी 15 ते 20 दिवस आरामात टिकतात. आणि 2 पाहुणे घरी आल्यावर सुद्धा तुम्ही या वड्या त्यांना खायला देऊ शकता. आता मी तुम्हाला एक वडी जोडून दाखवते. तर बघा किती छान दिसायला दिसते आणि मी तिला तोडूनही दाखवते. तर बघू शकता अजिबात चिवट, चिकट नाही किंवा कडक वगैरेही नाही. तर एकदम आतून सॉफ्ट आहे आणि वरतून मस्त खुसखुशीत आहे. तर तुम्हीसुद्धा मी सांगितलेल्या पद्धतीने ही वडी एक वेळा नक्की ट्राय करून बघा. अगदी माव्याच्या चवीची लागते. आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.